नमस्कार, स्वागत आहे तुमचं अर्चनाज रसोईमध्ये। आज मी तुम्हाला दाखवते जरा वेगळ्या प्रकारची बुर्जी, मशरूम कॉर्न बुर्जी। त्यासाठी बघत राहायचं आहे अर्चनाज रसोई। सुरू करूया आपण। तेल गरम करूया। 3 ते 4 टेबलस्पून आपण तेल घेतोय। त्यानंतर तेल जरासं तापू द्या। ते तापल्यावर आपण आलं लसूण हिरवी मिरची क्रश आणि कांदा घालणार आहोत। तेल तापलंय, आपण 1 टेबलस्पून आलं लसूण हिरवी मिरची क्रश, थोडीशी कोथिंबीर, कांदा, एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलाय, मीठ चवीप्रमाणे, यात आपण घालतो थोडेसे चिली फ्लेक्स, मिक्स हर्ब्स घेतो थोडेसे आणि हे सगळं आपल्याला छान असं मिक्स करायचं आहे। थोडंसं शिजून द्यायचं म्हणजे कांदा थोडासा मऊ व्हायचा आहे। कांदा थोडा मऊ झाला की मग आपण त्याच्यात मशरूम आणि कॉर्न टाकणार आहोत। कॉर्न पण आपण काय केलेलं आहे, उकडून घेतलेत आणि थोडेसे हाफ क्रश केलेत। मशरूम कापून घेतलेले आहेत। आता आपण यात मशरूम घालूया आणि कॉर्न पण घालूया आणि छान मिक्स करूया। हे थोडंसं होऊन द्यायचं म्हणजे एकजीव झालं पाहिजे व्यवस्थित। तुम्ही मला आज असा प्रश्न विचारलेत की टोमॅटो प्युरी केल्यावरती ती तुमची लाल होत नाही, त्याचा रंग थोडासा बदलतो। तर आपण जेव्हा टोमॅटो प्युरी करतो तेव्हा आपण काय करायचं, पाणी अगोदर उकळत ठेवायचं आहे। पाणी पूर्णपणे उकळल्यावर त्याच्यामध्ये टोमॅटो घालायचा आणि टोमॅटोच्या साल म्हणजे टोमॅटो जेव्हा ब्रेक होतो, साल असं फाटलं जातं, त्यावेळेला आपण ते गॅस बंद करायचा। नंतर ते टोमॅटो स्वच्छ पाण्याखाली धुवायचे। थंड पाणी असेल किंवा आईस वॉटर असेल तर त्याच्यामध्ये घातलं तरी चालतं। म्हणजे काय होतं की तुमची जी कुकिंग सिस्टीम आहे ती तिकडे स्टॉप होते आणि तो जो कलर आहे तो ॲज इट इज तुमचा राहतो आणि मग तुम्ही मिक्सरमधनं ग्राइंड करून घेऊ शकता आणि मग गाळून घेऊ शकता। आता आपण ह्याच्यात अंडी घेतलेली इकडे ती 2 फोडूया आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे। अगदी ती बुर्जीसारखी होते। आणि यात थोडीशी वरून आपण पुन्हा चिली फ्लेक्स घालतो आणि कोथिंबीर आणि छान पुन्हा मिक्स करायचं आहे। आपली बुर्जी तयार आहे। गॅस बंद करूया आणि एका बाउलमध्ये काढून घेऊया। मशरूम कॉर्न बुर्जी तयार आहे। खूप वेगळा प्रकार आहे, नक्की करून बघायचं आहे। सबस्क्राइब केलं कुठे, इंडिया फूड नेटवर्कवर। आणि तुमच्याकडे ही रेसिपीज आहेत, लवकरात लवकर फीडबॅक द्या। पण थांबा, ट्विटरवरती आणि कमेंट्सवरती मला प्रश्न विचारायचे आहेत आणि त्यासाठी बघत राहायचं आहे अर्चनाज रसोई।